शिकार करून जगणारा माणूस शेती करायला लागला, मारून खाणारा आता पेरून खायला लागला आणि इथूनच मानवी संस्कृतीची सुरुवात झाली. माणसाला पुढे नांगराचा शोध लागला आणि नांगर ओढण्यासाठी बैलाचा उपयोग करता येतो हे लक्षात आले आणि त्याच्यानंतर मानवी संस्कृतीला एक मोठी कलाटणी मिळाली. फार मोठ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन नांगर, बैल आणि माणूस या त्रिवेणीतून तयार व्हायला लागले. खऱ्या अर्थाने मानवी संस्कृती स्थिर झाली. पोटाची आग विझल्याच्या नंतर कला, संगीत, इतर बाबी बहरत गेल्या. माणसाला विचार करायला सवड मिळाली. मेंदूची वाढ पोटाची भूक मिटवते म्हटल्याच्या नंतर आता इथून पुढे बाकीचे प्रश्न सुरू झाले. बाकीचे संस्कृतीचा बहर सुरू झाला आणि याला मुख्यतः कारणीभूत ठरला तो म्हणजे वृषभ, बैल. या बैलाच्या श्रमावरच आपली संस्कृती उभी आहे. या बैलाच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी राखून ठेवलेला असतो आणि तो म्हणजे बैलपोळा. कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आषाढ पौर्णिमेला, तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये श्रावण अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. 5000 वर्षांपूर्वी ऋग्वेदात कृषी सूक्त आहे. त्यात गायींचा, बैलांचा मोठ्या आदराने उल्लेख केला गेलेला आहे. विश्वनाथ खैरे यांनी वेदातील गाणी म्हणून जे एक छोटंसं पुस्तक संपादित केलेलं आहे त्यात त्यांनी या कृषी सूक्ताचा मराठी अनुवाद दिलेला आहे. वेदामध्ये जी कृषी सूक्त आहे त्याचा मराठी अनुवाद असा: कल्याण बैलांचे तसे माणसांचे, कल्याण करोया शेतांचे नांगर. कल्याण बैलांचे तसे माणसांचे, कल्याण करोया शेताचे नांगर. कल्याणाच्या गाठी वडीच्या असोत, कल्याणकारक असावा आसूड. कल्याणा आमुच्या नांगरोतो फाळ, नांगऱ्या बैल चालवतं बैलांच्या संगती. कल्याणा असो आमुच्या नांगराचे फाळ, नांगरे चालवतं बैलांच्या संगती. कल्याण पाऊस बरसो पाण्याने, आम्ही सुख द्यावे शेताजी सीतेने. बैल, नांगर, माणूस हे यांत्रिकीकरणाचे पहिले प्रतीक. निसर्गाचा विनाश न करता माणसाने केलेला पहिला व्यवसाय म्हणजे शेती. गायीचे जे गोडवे ऋग्वेदात गायले जातात त्याला इतर कारणांबरोबरच शेतीसाठी बैल देते म्हणून त्या गायीचं कौतुक केलं गेलेलं आहे. रामायणात भूमिकन्या सीता ही शेतीचे प्रतीक मानले गेली आहे. भूमी नांगरताना जनकाला सीता सापडली असे मानले जाते आणि गीत रामायणात गदी माडगूळकरांनी जे लिहिले आहे: आकाशाशी जडले नाते धरती मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हे गाणे केवळ राम सीतेच्या स्वयंवराचे नाही, धरती आणि आभाळाच्या मिलनातून शेतीला सुरुवात झाली. राम सीतेचे स्वयंवर हे या कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे. विठ्ठल वाघ यांचा वृषभ सूक्त या नावाचा एक कविता संग्रह आहे. विलक्षण अशा भूदेव या शब्दात विठ्ठल वाघांनी बैलाचे वर्णन केलेले आहे. बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप, काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप. बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप, काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप. बैल घामाची प्रतिमा, बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक. बैल माझ्या शिवारात काडी हिरवे स्वस्तिक, बैल माझ्या शिवारात काडी हिरवे स्वस्तिक. इतक्या सुंदर पद्धतीने बैलाची एक प्रतिमा विठ्ठल वाघांनी रंगवलेली आहे. जात्यावरच्या ओव्यांमधूनही असलेली कृतज्ञता बैलापोटी नेहमीच व्यक्त झालेली आहे. शेतात पिकलं ते सगळं बैलांच्या श्रमामुळे ही याची जाणीव त्या जातं ओढणाऱ्या आयाबाईनीला आहे. पिकलं पिकलं पिकल्याचं नवल काई, पिकलं पिकलं पिकल्याचं नवल काई, नंदी राबलेत बाई. म्हणजे बैल राबलेत म्हणून हे सगळं पिकलेलं आहे. पिकलं पिकलं जन बोलतं कुठं कुठं, पिकलं पिकलं जन बोलतं कुठं कुठं, नंदी आलेत गुडघी मेट. पण एका ठिकाणी बैलाची ओवी फार काव्यात्मक पद्धतीनं आलेली आहे. काळ्या वावरात बैलाचा घाम जिरे, काळ्या वावरात बैलाचा घाम जिरे, गच्च भरलय रान कणसाचे तुरे. बैलाचा घाम त्या वावरात जिरल्यामुळं, त्याच्या श्रमामुळं हे सुंदर असं पीक आलेलं आहे आणि कणसाचे तुरे डोलत आहेत. गाईचं वासरू रानभर हुंदडत असतं, त्यामागे फिरणारा बालगुराखी तोही त्याच्या खेळात हरवून जातो. असे हुंदडणारे वासरू जेव्हा बैल होऊ पाहते त्यासोबतच तो बाळगुराखीही अंगपिंडानं मजबूत असा शेतकरी होत असतो. इंद्रजित भालेराव यांच्या दूर राहिला गाव या कविता संग्रहात वासराची बैल होण्याची प्रक्रिया फार सुरेख पद्धतीनं आलेली आहे. माझ्या वासराने
हुंगुनिया माती जुवाच्या जोत्याला भिडविली छाती. कालचं असलेलं वासरू आता बैल झालेलं आहे आणि त्याला जुवाला जोडलेलं आहे. माझ्या वासराने हुंगुनिया माती जुवाच्या जोत्याला भिडविली छाती. माझ्या वासराने हुंगले आभाळ आणि धरणीही कापे चळचळ. गाईच्या पोटी आलेलं वासरू छोटा गुराखी मन लावून सांभाळतो, त्याला मोठं करतो. हे घरचं वासरू शेतात काम करण्याजोगतं झालं की त्याला मनापासून आनंद होतो. त्याच्यासोबत मोठा झालेला शेतकरी राबत असतो. दोघांच्या श्रमाला निसर्गाची विशेषतः पावसाची साथ मिळाली तर घरात लक्ष्मी येते, अशी सगळ्या शेतकरी समाजाची श्रद्धा आहे. कवी विठ्ठल वाघ हे चित्रकारी आहेत. आपल्या कित्येक मित्रांच्या घरात त्यांनी बांगड्यांनी हे बैलांचं चित्र भिंतीवरती रंगवलेलं आहे. काही ठिकाणी जेव्हा बैलाचा मृत्यू होतो आणि त्याचं जे एक हृदयद्रावक वर्णन असं आलेलं आहे तेही त्यांच्या कवितेमध्ये आहे. बैल गेला तेव्हा किती रडली दमणी. बैल गेला तेव्हा किती रडली दमणी. ओले पडद्यात डोळे किती पुसायाची कोणी. झाले वावर हळवे अन आखर व्याकुळ. झाले वावर हळवे आणि आखर व्याकुळ. कृष्णा वाचून गाईचं गेलं मौनात गोकुळ. कृष्णा वाचून गाईचं गेलं मौनात गोकुळ. गेला जीवाचा पोशिंदा अशी माऊलीची गत. गेला जीवाचा पोशिंदा अशी माऊलीची गत. पापण्यात उचंबळे तिच्या डोळ्यातील मोठं. पापण्यात उचंबळे तिच्या डोळ्यातील मोठं. कुंकू पुसलं मातीचं अन्न टिचले बिलवर. कुंकू पुसलं मातीचं अन्न टिचले बिलवर. जिथं हरवलं बीज गर्भी कुठले अंकुर. जिथं हरवलं बीज गर्भी कुठले अंकुर. अशा ह्या बैलाच्या कृतज्ञतेचा आजचा सण बैलपोळा. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.